मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। इस्लामपूर नगराध्यक्षाच्या अपात्रतेसंबंधी फडणवीसांची भेट, त्यात व्यतिरिक्त विलीनीकरण वगैरे विषयांवर चर्चा नाही, जयंत पाटलांची माहिती। महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी देणार पाठिंबा, विधेयक पुन्हा आल्यास पाठिंबा देणार, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंसह 6 फुटीर खासदारांनी काल दिल्लीमध्ये घेतली अमित शहांची भेट। पाऊण तास अमित शहांच्या निवासस्थानी बैठकीमध्ये खासदारांच्या मतदारसंघातील कामांवर चर्चा। खासदारांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शहांमध्ये स्वतंत्र बैठक, दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 15 मिनिटं बंद दाराआड चर्चा। राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी आज नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांशी साधणार थेट संवाद, डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात। खासदार सुप्रिया सुळेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, वायबी चव्हाण सेंटर इथं पत्रकार परिषद होणार। सुप्रिया सुळे राष्ट्रवादी संदर्भातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार। नाशिक भावली धबधबा पर्यटक छेडछाड प्रकरणी नवा व्हिडिओ समोर। जवळपास 20 किलोमीटर पर्यंत गुंडांनी केला पर्यटकांचा पाठलाग। भावली धबधबा परिसरापासून गोंदेपर्यंत गुंडांकडून पाठलाग। संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत नेणाऱ्या मद्यधुंद रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, संबंधित रिक्षा चालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार। राज्यात 21 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार। 17 जुलैपासून कोकण घाटमाथ्यावर बरसणार। मुंबईकरांची चिंता पुन्हा वाढली। 7 तलावातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट। तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणी कपात कायम राहण्याची शक्यता। आजपासून नवी मुंबई विमानतळावरून थेट अबुधाबी सेवा। नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात। आठवड्यातून 3 दिवस एअर इंडिया एक्सप्रेसची अबुधाबी सेवा सुरू। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी। साधुग्रामसाठी वृक्षतोडी विरोधातील याचिकेवर सुनावणी। न्यायालयाच्या सुनावणीकडे नाशिककरांचं लक्ष। उद्यापासून 3 ऑगस्ट पर्यंत 24 तास विठ्ठल दर्शन सुरू। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर निर्णय। आजपासून VIP दर्शन पास आणि सवलत व्यवस्था बंद।